निवडणूक पार पडली आणि यामध्ये भाजपची मुसंडी दिसतेय। दिल्लीच्या सर्व 70 जागांचे कल हाती आलेले आहेत आणि भाजपने या कलांमध्ये जोरदार मुसंडी मारली असल्याचं आपल्याला बघायला मिळतेय। तर भाजप सध्या 42 जागांवरती आघाडीवर दिसतंय। दिल्लीमधल्या कलांनुसार सध्या तरी दिल्लीमध्ये सत्तांतराचीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळतेय। आम आदमी पक्षाला मोठा धक्का मिळताना दिसतोय। 1993 नंतर आता भाजपचा मुख्यमंत्री दिल्लीमध्ये होणार का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। कलांनुसार दिल्लीमध्ये भाजपला बहुमत मिळत असल्याचं आपण पाहतोय। 42 जागांवरती दिल्लीमध्ये भाजपची आघाडी आपल्याला दिसतेय। सध्या जर आपण आकडे बघितले तर भाजपची यशस्वी घोडदौड सुरू आहे असंच म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण एकंदरीत नवी दिल्लीच्या कलांनुसार सध्या तरी मोठा उलटफेर झालेला आहे। नवी दिल्लीमधून अरविंद केजरीवाल हे स्वतः अर्थातच आम आदमी पक्षाचा सर्वात महत्त्वाचा चेहरा अरविंद केजरीवाल पिछाडीवर दिसताय। मात्र केजरीवालांचे निकटवर्तीय मनीष सिसोदिया आणि आतिशी हे दोघेही जण देखील आपल्याला पिछाडीवर असल्याचं सध्या तरी बघायला मिळतंय। आम आदमी पक्षाला मोठा धक्का आणि भाजपच्या हाती आता येणार सत्ता अशीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळते। सुषमा स्वराज यांच्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री आता दिल्लीमध्ये होणार आहे आणि असं सध्याचे कल सांगताय। आपण अद्यापही स्पष्ट असा निकाल देऊ शकत नाही, कारण अद्यापही या कलांमध्ये बदल होऊ शकतो। मात्र आता पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता दिल्लीमध्ये येणार असल्याचं सध्या तरी बघायला मिळतंय। मोठा फेरबदल, मोठा उलटफेर हा दिल्लीमध्ये होतो।